या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या लोकांना अडवून लूटमार करून वाहने हिसकावून घेऊन यांसारख्या प्रकारात वाढ झाल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणून प्रतिबंध करण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना आदेशित केले होते। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सुरेश निंबाळकर यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी आणि अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील मालाविषयीचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांचे पथक कार्यालयात हजर असताना पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील व अक्षय डोंगरे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की इसम नामे चैतन्य शेळके राहणार भोत्रा, करण भोसले राहणार खांडवी तालुका बार्शी हे दोघे आपल्या कब्जात देशी बनावटीचे गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगून बार्शी तालुका हद्दीतील चोरलेल्या चारचाकी क्रमांक MH14 GA 4210 या वाहनाने बार्शी येथून सोलापूर येथे येणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली। त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर बार्शी जाणाऱ्या रोडवरील मौजे कारंबा गावच्या पुढे काही अंतरावर बातमीप्रमाणे नमूद वाहन रोडच्या कडेला एका झाडाखाली उभे असलेले दिसले। संशय आल्याने वाहनातील इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी नाव चैतन्य उर्फ भैया पांडुरंग शेळके वय 23 राहणार भोत्रा तालुका परांडा जिल्हा धाराशिव, करण शिवाजी भोसले वय 22 राहणार खांडवी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर असे सांगितले। दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात 2 देशी बनावटीचे पिस्टल, 3 जिवंत काडतुसे मिळून आली। त्यांच्या कब्जात मिळून आलेल्या चारचाकी वाहनाबाबत विचारपूस केली असता आरोपी करण शिवाजी भोसले यांनी सांगितले की त्याचा आणखी एक साथीदार असे दोघांनी मिळून कुर्डुवाडी ते बार्शी रोडवर रात्रीच्या वेळेस एका चारचाकी वाहन चालकास पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करून चोरून आणल्याचे सांगितले। त्यानंतर आरोपी चैतन्य शेळके याच्या कब्जात मिळून आलेल्या सोन्याच्या लॉकेट बाबत विचारले असता त्याने सांगितले मौजे आवटी तालुका करमाळा येथील बाळूमामा मंदिराजवळ बसलेल्या एका इसमाच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट पाहून त्याच्या इतर साथीदारास बोलावून घेऊन त्याला पिस्टलचा धाक दाखवून दमदाटी करून बळजबरीने काढून घेतले आहे। पकडलेल्या आरोपितांना मारुती नागनाथ माने, सुकटा तालुका भूम जिल्हा धाराशिव याने पिस्टलची विक्री केल्याने त्यासही गुन्ह्याकामी अटक केली आहे। पकडलेल्या दोन्ही आरोपितांकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता त्यांच्याकडून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील आणि तुळजापूर तालुका पोलीस ठाण्याकडील गुन्हे उघडकीस आले आहेत। पकडलेल्या आरोपींपैकी चैतन्य शेळके राहणार भोत्रा जिल्हा धाराशिव हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यास मागील काही महिन्यांपूर्वी धाराशिव व सोलापूर या दोन्ही जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते। हद्दपार केल्यानंतर आदेशाचा भंग करून त्याने परांडा पोलीस ठाणे हद्दीत दरोड्याची तयारीचा गुन्हा करून त्याने साथीदारासह गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे। पकडलेल्या इस्मानकडे मिळून आलेले पिस्टल, चारचाकी वाहनाबाबत चौकशी केली असता त्यांनी पिस्टल आणि चारचाकी वाहनाचा वापर करून भविष्यात अपहरण करून खंडणी मागण्याचा उद्देश असल्याचे सांगितले। सदरची टोळी जेरबंद झाल्याने त्यांच्या कृत्यास प्रतिबंध करण्यास पोलिसांना यश आले आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सहाय्यक फौजदार नारायण गोलीकर, पोलीस हवालदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोलीस कॉन्स्टेबल सागर ढोरे पाटील, अक्षय डोंगरे, सुनंदा झळके, चालक पोलीस नाईक समीर शेख तसेच मोहोळ पोलीस ठाण्याकडील अंमलदार दयानंद हेंबाडे, चंद्रकांत ढवळे, स्वप्नील कुबेर यांनी बजावली आहे। स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा CBSE बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ
हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 CCTV सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।